हॅलो एओसी मित्रांनो, मी पुरुषोत्तम केळकर, एओसी मुंबईमधनं. आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय मे मंथच्या एक्सपायरीचा. कोणत्या? तर मे मंथच्या एक्सपायरीचा मंथली ओवाय टू ओवाय स्टॉकच्या रिव्ह्यू. हे ट्रेड, यापैकी काही ट्रेड मी स्वतः केलेले आहेत, ओके, आणि काही ट्रेडमध्ये मी पेपर ट्रेड्स केलेले, ओके. सो जे जे मी ट्रेड्स स्वतः अनालाइज केले त्या सगळ्या ट्रेड्सचं मी विश्लेषण आज तुम्हाला मे मंथच्या स्टॉकच्या ओवाय टू ओवाय स्टॉकचा आपण पोझिशनल स्टॉकचा आपण देणार, ओके. तो सगळ्यात पहिले आपण चालू करूया 6 मे पासून ऍक्च्युअली मी ओवाय टू ओवाय स्टॉक जे आहेत हे मी चालू केले बघायला, ओके. सो सगळ्यात पहिले आपण ओवाय टू ओवाय मध्ये गेलो, स्टॉक स्क्रीनर मध्ये, ओके. स्टॉक स्क्रीनर मध्ये गेल्यानंतर ओवाय टू ओवाय स्टॉक निवडला, ओके. तिथे गेल्यानंतर 6 मे ही तारीख मी इथे फिक्स केली आणि मला 6 मे ला कोणकोणते स्टॉक्स आले हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सला मला दिसले. सो जसं आपल्याला राजसरांनी शिकवलं त्या पद्धतीने आपण ते रूल्स फॉलो करून मगच आपण काय करूया, या स्टॉक मध्ये एंट्री आणि एक्झिटचा प्लॅन तयार करू. सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. सगळे रेडी आहात? सो मजा करूया आजच्या सेशनला ओवाय टू ओवाय स्टॉक्स मध्ये. सगळ्यात पहिले सपोर्ट साईडचे स्टॉक निवडू, ओके. ब्लू स्टार 9:34 एपीएल अपोलो 9:34. मग बऱ्याच वेळेला ब्लू स्टार आलेला दिसतोय, बऱ्याच वेळेला ब्लू स्टार आहे. ब्लू स्टारची ऑलरेडी ऑप्शन चेन ओपन केली आहे. मग एपीएल अपोलो 1-1:30 पर्यंत आपण स्टॉक बघू, त्यानंतर आपण नाही बघणार एपीएल अपोलो. म्हणजे सपोर्ट साईडला जर का बघाल तर 6 मे ला फक्त 2 स्टॉक आपल्याला ओव्हरऑल आलेले दिसत आहेत. कोणकोणते दिसत आहेत? तर ब्लू स्टार आणि एपीएल अपोलो, ठीक आहे. सो ब्लू आपण पहिले सपोर्ट साईडला बघूया कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला पोझिशनल एंट्री मिळते का. नियम तोच राहील, एआय ऑफ करून आपण ट्रेड करणार आहोत, ओके. ओआय टू ओआय मध्ये ऑलवेज आपण एआय जो आहे हा एआय आपण ऑफ करूनच ट्रेड आपण ऑलवेज करत असतो, लक्षात घ्या, ओके. सो एआय मी ऑफ केला. 6 मे 9:34 1800च्या सपोर्टला आलेला आहे ब्लू स्टार. ओपन इंटरेस्टला लिक्विडिटी चांगली आपल्याला मिळते बघायला आणि कॉल साईडला पण लिक्विडिटी चांगली मिळते बघायला. सो या स्टॉक मध्ये नक्की आपण एंट्री करू शकतो. एंट्री करायच्या आधी सगळ्यात पहिला पॅरामीटर सपोर्ट, ओवायचा सपोर्ट माझा स्ट्रॉंग पाहिजे. मग ओवायचा सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे का? येस, ओवायचा सपोर्ट माझा ब्लू स्टार मध्ये स्ट्रॉंग. सेकंड थिंग, माझं टार्गेट हे 3 ते 4 स्ट्राईक प्राइस माझं वरती पाहिजे. मग 1, 2, 3, 4, 5 आणि 6 1900चं टार्गेट आहे, ओके. म्हणजे ह्या कंडिशनला पण आपल्याला एलिजिबिलिटी बघायला मिळते. थर्ड कंडिशन एकदा बघूया, गॅमा एक्सपोजर. मी गॅमा एक्सपोजर इकडनं ओपन करतो, ओके. आता जर का तुम्ही नीट बघाल तर गॅमा एक्सपोजर, ओके, गॅमा एक्सपोजर मला या स्टॉक मध्ये, लक्षात घ्या हा स्टॉक कुठे आलाय, तर हा स्टॉक आपल्याला मिळालाय सपोर्टला, म्हणजे बुलिश साईडला आपल्याला हा स्टॉक मिळालाय. तर गॅमा एक्सपोजर काय करतंय, तर गॅमा एक्सपोजर आपल्याला अलाउ करत नाही या स्टॉक मध्ये एंट्री करायला, कारण इथे बुलिश करणारी लोकांची संख्या खूप कमी आहे. मग अशावेळी काय करायचं, हा स्टॉक आपण रिजेक्ट करणार, ह्या स्टॉक मध्ये आपण एंट्री बनवायचा प्रयत्न करणार नाही, ओके. चलो मी हे क्लोज करतो हा स्टॉक. सेकंड आपला आला एपीएल अपोलो. परत सेम कंडिशन, लिक्विडिटी आहे की नाहीये हे त्या स्टॉक मध्ये आपण बघणार. 1900चा सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टचा. लिक्विडिटी व्हॉल्यूम मला मिळत नाही इथे जास्त. कॉल साईडला लिक्विडिटी चांगली आहे, ठीक आहे. सपोर्ट ओपन इंटरेस्ट जो आहे हा सपोर्ट साईडचा ओपन इंटरेस्ट बॉटमला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये, पण नियरेस्ट 73% आहे. म्हणजे हा रिस्क फॅक्टर माझा बनू शकतो, ओके. गॅमा एक्सपोजर एकदा चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये काही आहे का? अरे बापरे, सेम प्रॉब्लेम. गॅमा एक्सपोजर मध्ये बेरिश करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि बुलिशवाली लोकच नाहीये बुलिश करायला. आणि हा स्टॉक कुठे आलाय, एपीएल अपोलो सपोर्ट साईडला आलाय. मग गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतंय का ह्या स्टॉक मध्ये बाईंग करायला? तर नाही. मग मी काय करणार, मी इकडनं हा ट्रेड का आहे तो मी इग्नोर करणार, ओके. आता आपण जाऊया रेजिस्टन्स साईडला. हे सपोर्ट साईडला 2च आले स्टॉक. रेजिस्टन्स साईडला एक एक आपण स्टॉक ओपन करूया सकाळी 9:30 वाजल्यापासून ओआय टू ओआय मध्ये. सो सगळ्यात पहिले स्टॉक कोणता आलाय, तर सगळ्यात पहिले स्टॉक आलाय अदानी एंटरप्राइजेस, ओके. सो हा मी ओपन करतो हिस्टॉरिकल. मग एमएनएम आलाय, ओके. त्यानंतर एमएनएम भारत फोर्ज आलाय 10:21.
त्यानंतर HDFC लाईफ आपल्याला आलेला दिसतोय 10:50 ऑरोबिंदो फार्मा आलेला दिसतोय आपल्याला 10:22. सम्मान कॅपिटल आलेला दिसतोय 10:22. त्यानंतर पॉलिसी बाजार 11:30 आलेला आहे, तो आपण ओपन करूया. जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत बघू, त्याच्या पुढे बघणार नाही कारण डेटा नंतर अनस्टेबल व्हायला. पॉलिसी बाजार पॉलिसी बाजार पॉलिसी बाजार तेच स्टॉक आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे साधारणतः पॉलिसी बाजार पर्यंतच आपल्याला काय आहे इकडे ट्रेड आलेले दिसत आहेत. म्हणजे रेजिस्टन्स साईडला जास्त स्टॉक आलेले आहेत. ओके, चला सगळ्यात पहिले अनालिसिस करूया, ते म्हणजे कोणतं. सगळ्यात पहिले अनालिसिस आपण करणार तो म्हणजे अदानी एंटरप्राइजेस. 2500चा रेजिस्टन्स आहे ओपन इंटरेस्टचा, वरती कुठेही शिफ्टिंग दाखवत नाहीये, लिक्विडिटी चांगली दिसते. ओके, आणि माझं टार्गेट काय असेल, माझं टार्गेट असेल 2400चं, म्हणजे 2500ला मी शॉर्ट करणार, 2400 माझं टार्गेट. पण ह्या स्टॉक मध्ये गॅमा एक्सपोजर काय, ह्या स्टॉक मध्ये मी एंट्री करणारच नाही. आता तुम्ही म्हणाल सर असं का बोलताय तुम्ही एंट्री करणारच नाही, ह्याचं कारण जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल 2400 वरनं माझं टार्गेट हे 2500ला येताना दिसतंय. म्हणजे मे बी हा स्टॉक 2500च्या रेजिस्टन्सला जर का मी याला सेल केलं तर मला 2400चं टार्गेट येणार नाही, कारण सपोर्ट स्वतःच वरती प्रेशर देतो. मग ह्या स्टॉक मध्ये एंट्री करणार का, नाही. या स्टॉक मध्ये गॅमा एक्सपोजर बघणार का, नाही. फायदाच नाहीये बघून, कारण आपल्याला कळतंय की मला ह्या स्टॉक मध्ये जर का मी इथे शॉर्ट एंट्री मारली तर मला टार्गेट येणारच नाही, कारण स्वतः सपोर्टच शिफ्टिंग टू टॉपहून वरती यायचा प्रयत्न करतोय 86%. मग काय करणार, इग्नोर. मग नेक्स्ट स्टॉक आपल्याला मिळाला कोणता, नेक्स्ट स्टॉक आपल्याला मिळाला MNM. नेक्स्ट स्टॉक आपल्याला कोणता मिळाला, MNM, महिंद्रा अँड महिंद्रा. रेजिस्टन्स 300चा आहे ओपन इंटरेस्टचा. ओपन इंटरेस्ट मध्ये कुठच्याही प्रकारचं शिफ्टिंग मला बघायला मिळत नाहीये, लिक्विडिटी चांगली बघायला मिळते. 3300ची माझी एंट्री असेल आणि 3100चा माझा टार्गेट असेल. ओके, याच्यामध्ये पण लिक्विडिटी मला चांगली बघायला मिळते. ओके, आता मी एकदा चेक करतो गॅमा एक्सपोजर माझ्याशी काय बोलतो. तर सगळ्यात पहिले मी गॅमा एक्सपोजर बघतो. गॅमा एक्सपोजर मध्ये MNM मध्ये काय, अरे बाप रे, गॅमा एक्सपोजर बघाल तर चांगली मोठीच्या मोठी वॉल उभी असलेली आपल्याला दिसते रेजिस्टन्स साईडला. लक्षात घ्या, कुठे आलाय, रेजिस्टन्सला. गॅमा एक्सपोजर कोणाच्या फेवर मध्ये, रेजिस्टन्सच्या फेवर. सगळ्यात मोठी वॉल इथे उभी झालेली. मग एकदा चेक करूया 3300ला हे इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. मग आपण पोझिशनल ट्रेड करतोय म्हणून आपण हिस्टॉरिकल GX चा वापर करणार. ओके, मी हिस्टॉरिकल GX वरती जातो. 3300चे मी डेली बेसिस वरती लावतो इथे. तर इथे जर का बघाल तर जोरदार इन्क्रीजिंग होताना दिसतं. म्हणजे मला इथे असं बघायला मिळतंय MNM ह्या स्टॉक मध्ये, असं मला बघायला मिळतंय की इथे जो माझा रेजिस्टन्स माझा बसलेला आहे, सगळ्यात पहिले तो शिफ्टिंग टुवर्ड टॉप नाहीये. गॅमा एक्सपोजर मध्ये इथे रायटर्सचं, कॉल रायटर्सचं एक्सपोजर मला वाढलेलं दिसतंय. जोरदार मोठा टॉवर आहे आणि गॅमा एक्सपोजर मध्ये 3300ला इथे एक्सपोजर इन्क्रीजिंग आहे डे बाय डे. म्हणजे हे सगळे प्लस पॉइंट माझ्यासोबत आहे. मग मी काय करणार, इकडनं मी एंट्री करणार. मग आपल्याला राजसरांनी शिकवलेलं आहे ऑलरेडी. 3300च्या स्ट्राईक प्राइसला मी काय करणार, रेजिस्टन्स कॉपी करणार. कॉपी केला रेजिस्टन्स, आणि जो माझं म्हणजे फॉर एक्झाम्पल जो माझी जिथे माझी एंट्री प्राइस आहे 3300, ती माझे टार्गेट आहे, ह्याचा मधला जो 50% असेल त्या स्ट्राईक प्राइसचा मी इकडनं पुट बाय करणार. मग मी कोणता करू, तर 3200चा मी करू शकतो. लिक्विडिटी पण चांगली आहे याच्यामध्ये. मी LTP वर क्लिक केलं, इथे मी रेजिस्टन्स कॉपी केलेला पेस्ट केला. 47 रुपीजच्या आसपास माझी एंट्री पडते इथे. 47 रुपीजला मी एंट्री केली. लक्षात ठेवा 3200ची आपली एंट्री आहे पुटची. ओके, सध्या तरी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचं ऍव्हरेज करायला लागेल असं चिन्ह दिसत नाही. 6 मेला 9:44ला आपण एंट्री केली. 3300ची रेजिस्टन्स वरनं पुट बाय केला. टार्गेट माझं असेल 3100. ओके, ऑलमोस्ट जर का हा डबल झाला प्रीमियम, जर हा प्रीमियम डबल झाला तर आपण एक्झिट करून टाकू. अजून किती पैसा पाहिजे आपल्याला. ओके, चलो मग आपण ह्याच दिवसाचं दुपारी 2:30 वाजताचं मार्केट बघूया.
3200चा प्रीमियम बाय केला 47ला, सध्या तो 48 चालू आहे. माझ्या फेवर मध्ये मार्केट आहे. 3300च्या स्ट्राईक प्राइस वरून मी शॉर्ट केलेली आहे. अजूनही मला कुठेही रिस्क फॅक्टर बघायला मिळत नाही. ओके, मग मी 7 मेला घेऊन जातो डेटा. 7 मेला सकाळी आपण बघूया 10:30चा डेटा याच स्टॉकचा. 3300ची माझी एंट्री आहे. नीट लक्ष देऊ नये का मी काय म्हणतोय. 3300ची माझी एंट्री आहे. माझा रेजिस्टन्स 3300ला होता, पण रेंज शिफ्टिंगच्या मुळे 3300चा रेजिस्टन्स माझा 3400ला गेला. ओके, याचा अर्थ मला इंडिकेशन काय मिळतंय, जर मार्केट 3400ला गेलं तर मी अजून एक लॉट ऍड करीन माझ्या पोर्टफोलिओमध्ये. अजून एक पुट मी ऍड करीन. का मी ऍव्हरेज करणार, कारण की सपोर्ट माझा आहे तिथेच आहे 3100ला. तो वरती यायचा प्रयत्न करत नाहीये कुठेही, म्हणजे मार्केट मला टार्गेट देऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये. ओके, मार्केटचं रेंज शिफ्टिंगच्या मुळे मार्केटमध्ये 114% दिसत आहेत आणि त्यामुळे माझं 3400 मला रेजिस्टन्स बघायला मिळतं. मग अशावेळी घाबरायचं नाही. अशावेळी बघायचा की सपोर्ट माझा आहे तिथेच आहे ना, का सपोर्ट माझा वरती यायचा प्रयत्न करतोय जिथे मी एंट्री केली तिथे. तर सपोर्ट तर खामोश आहे, सपोर्ट तर तिथे शांत बसलाय, म्हणजे मे बी मार्केट सपोर्ट पर्यंत येऊ शकतं. मे बी माझा 3200ला जो मी 47 रुपयाचा प्रीमियम इथे बाय केलाय तो 30 रुपयात तर लॉस मध्ये चालू आहे. जर तो 3400ला गेला तर मी इकडे त्याला एकदा काय करू शकतो, ऍव्हरेज करायचा प्रयत्न करू शकतो. मग 3400ला आल्यानंतर वाट बघूया. मग 2:30 वाजता काय झालं पोझिशन त्याच दिवशी. मार्केट 3400ला आलं नाही, 3400च्या आसपास आलेलं. ठीक आहे, अजूनही माझा सपोर्ट खालीच आहे 3100ला. कोणत्याही पद्धतीने तो वरती यायचा प्रयत्न करत नाहीये. जर मार्केट 3400ला मिळालं तर ऍव्हरेज करायचा आपण तो पुट घेतलेला आहे. ओके, सध्या तरी आलेलं नाहीये, म्हणजे 7 मेला आपण ऍव्हरेज नाही केलं. 8 मेचं बघूया. 8 मेला आपल्याला ह्या स्टॉक मध्ये एंट्री म्हणजे काय नक्की बघायला मिळालं. 10:30 वाजताचा टाइम. 3300ची माझी एंट्री होती, आठवतंय. 3300ला आपण एंट्री केलेली इकडनं. 3400ला ओपन इंटरेस्ट माझा पळाला. ओके, 3400ला माझा ओपन इंटरेस्ट पळाला, नीट लक्षात घ्या. ओके, पण मी ऍव्हरेज नाही केलं कारण मार्केट 3400च्या रेजिस्टन्सला आलंच नाही. ऍव्हरेज कधी केलं असतं, जेव्हा 3400च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं तेव्हा. मार्केट तिकडनं खाली आलं 8 मेला सकाळी 10:30 वाजता. सपोर्टची एकदा पोझिशन बघूया. सपोर्ट काय, सपोर्ट आहे तिथेच 3100ला. 3200चा प्रीमियम माझा 27 रुपये चाललाय. 47 रुपयाची एंट्री आहे. सध्या 20 पॉईंटचा लॉस माझा चालू आहे, पण मी लॉस बुक करणार नाही कारण सपोर्ट माझा कोणत्याही पद्धतीने वरती शिफ्ट होताना मला बघायला मिळत नाहीये. प्लस रेजिस्टन्स 3400ला आहे, ऍव्हरेज करायची वेळ आली नाहीये आणि तो खाली आला तिकडे. ओके, मे बी या मंथ मध्ये मला टार्गेट मिळू शकतं या स्टॉक. मग 8 मेच आपण दुपारी 2:30 वाजताच बघूया. 2:30 वाजता काय झालं. मार्केट तिथेच आहे. 3200चा प्रीमियम 47 रुपयाचा तो 30 रुपये झाला. ठीक आहे, 17 रुपये लॉस मध्ये चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. सपोर्ट माझा आहे तिथेच आहे, म्हणजे लॉस तर मला बुक करून काही फायदा नाहीये. आता मी बघतो 9 मेचं मार्केट, 11 मेचं मार्केट. 11 मेला परत मी सकाळी 10:30 वाजताचा लावला प्रीमियम. इथे जर का तुम्ही बघाल तर 3400चा रेजिस्टन्सचा ओपन इंटरेस्ट पुन्हा 3300ला यायला लागला. मार्केट परत खाली आलं 3300 वर. ओके, सपोर्टची पोझिशन बघाल तर सपोर्ट अजूनही 3100ला आहे तसाच. तो अजूनही कुठेही वरती शिफ्ट होताना मला बघायला मिळत नाहीये. सो म्हणून या स्टॉक मध्ये मी एंट्री करू शकतो इन द सेन्स मी या स्टॉक मध्ये केलेली एंट्रीसाठी मी थांबू शकतो. 3200ची माझी एंट्री आहे 47 रुपयाची, ती 56 रुपये चालू आहे, म्हणजे आता मी प्रॉफिट मध्ये. ओके, याच दिवशी दुपारी 2:30चं मार्केट बघूया. 2:30 वाजता काही आपल्याला बघायला मिळालंय का ह्याच्यामध्ये वेगळे चेंजेस. तर जर का बघाल तर मार्केटमध्ये 3300ची एंट्री आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर का बघाल तर 3300ची एंट्री आहे. एक रिस्क फॅक्टर आपल्याला बघायला मिळाले ह्या सिच्युएशन मध्ये. काय तर 3100चा माझा ओपन इंटरेस्ट हा माझा 3200ला शिफ्ट होताना दिसतोय. 3100चा ओपन इंटरेस्ट 3200ला शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे मी काय करणार या स्टॉक मध्ये, 3200चा घेतलेला पुट आहे. मे बी मला इकडे पूर्ण टार्गेट मिळणार नाही. जर मार्केट 3200ला आलं तर ह्या स्टॉक मध्ये मी एक्झिट करणार, लक्षात घ्या.
कारण मला 3100चं टार्गेट मिळणार नाही या स्टॉकमध्ये. जर मार्केट इकडनं खाली आलं तर मी 3200ला एक्झिट करेन. सध्या माझी लेवल ट्रेड हा कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये दोन विचारसरणी आहेत. ज्यांना कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करायचं ते करू शकतात, कारण टार्गेट तर तुम्हाला पूर्ण मिळणार नाही. ओके. ज्यांनी कॉस्ट टू कॉस्ट केला असेल त्यांचा कॉस्ट टू कॉस्ट गेला असेल. 12 मेचं मार्केट बघूया. 12 मेला काय झालं? 10:30च्या आसपास अजूनही 48 रुपयाचा प्रीमियम, अजूनही ओपन इंटरेस्ट 3100 वरनं सपोर्ट टार्गेट माझं 3200ला शिफ्ट नाही झालंय. पण जर का तुम्ही ऑब्झर्व कराल तर माझा ओपन इंटरेस्ट मात्र 3300ला आता इथे येऊन बसलेला आहे. ओके. सो जर वेळ मिळाला, जर वाटतंय, ज्या लोकांनी कॉस्ट टू कॉस्ट नाही ट्रेड केलाय ती लोक म्हणू शकतात की 3200 पर्यंत मी नक्की थांबू शकतो किंवा थांबू शकते. 48 रुपयाची आपली 47 रुपयाची एंट्री आहे, 62 चालू आहे. ज्यांना एक्झिट करायचं ते एक्झिट पण करू शकतात, कारण टार्गेट तुमचं कमी होत आहे त्यामुळे. आणि ज्यांना नाही करायचंय ती लोक कॉस्ट टू कॉस्ट करतील ट्रेड. ह्याच्यामध्ये काय झालं? सेम सिच्युएशन. 59 रुपीज जे आहे ते तुम्ही एक्झिट करू शकता. मी जर का या ठिकाणी असतो तर मी एक्झिट केलं असतं. हा ट्रेड मी एक्झिट केला असता, कारण ओपन इंटरेस्ट बघा 2:30 वाजता मी एक्झिट केला असता, कारण रेजिस्टन्स साईडचा ओपन इंटरेस्ट सारखा वरती पळताना मला दिसतोय. म्हणजे ओव्हरऑल जर का बघितलं तर हा ट्रेड तुमचा एक 20-25 पॉईंटच्या प्रॉफिटमध्येच कापला गेलाय. ज्यांनी प्रॉफिटमध्ये नसेल कापला त्यांचा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला असणार. ह्या ट्रेडमध्ये लॉस झाला व्हायला हवाच नका होता कोणाला, ज्यांनी घेतलंय त्यांनी. ओके. नेक्स्ट बघूया भारत फोर्ज. नेक्स्ट बघूया भारत फोर्ज. भारत फोर्ज मध्ये एंट्री बसणार का? 1900चा रेजिस्टन्स आहे. ओके. त्यानंतर 1800चं टार्गेट आहे. 4-5 स्ट्राईक प्राइसचं टार्गेट. लिक्विडिटी बघायला तर लिक्विडिटी चांगली आपल्याला बघायला इथे मिळते. पण इथे हे 61% आहे. मे बी माझा सपोर्ट 1800 वरून 1900ला येऊ शकतो. एकदा गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर अलाउ करताय का? तर गॅमा एक्सपोजर मला अलाउ करताय 1900ला. सगळ्यात मोठी वॉल उभी आहे 1900ला. रेड कलरची वॉल म्हणजे शॉर्ट करणाऱ्या लोकांची पोझिशन जास्त आपल्याला इथे बघायला मिळते. मग बघूया 1900ला ही लोक जी आहेत हे वाढतायत का कमी होत आहेत डे बाय डे? तर 1900 वरती लोकही इन्क्रीज होताना दिसत आहेत. म्हणजे मे बी इकडनं माझा जो रेजिस्टन्स आहे 1900चा ओपन इंटरेस्ट हा माझा थांबवायचा प्रयत्न करू शकतो. पण हा ट्रेड थोडा रिस्की असेल. का रिस्की असेल? 1900चा रेजिस्टन्स जो आहे ओपन इंटरेस्टचा हा मला 2000ला बघा 70% झालाय. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली तर मला मग लॉस बुक करायला लागू शकतो. का मी लॉस बुक करेन? ह्याचं कारण सपोर्ट साईडचा जे माझं टार्गेट आहे ते टार्गेट सुद्धा 1800 वरून मला 1900ला येताना दिसतंय बघा 61%. सो मे बी या स्टॉक मध्ये माझा लॉस मला बुक फ्युचरमध्ये करायला लागू शकतो. मग अशा स्टॉकमध्ये मोस्टली हात घालायला जायचंच नाही. अशा स्टॉकमध्ये मोस्टली हात नाही घालायचे आपण. मग आपण हा इग्नोर करूया. मग आला तुमचा एचडीएफसी लाईफ. एचडीएफसी लाईफ मध्ये 600चा रेजिस्टन्स आहे ओपन इंटरेस्टचा. वरती कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. टार्गेट माझं 560 किंवा 570 असेल. पण ह्या स्टॉक मध्ये पुरुषोत्तम केळकर एंट्री करणार नाही. तुम्ही म्हणाल अरे सर असं का म्हणताय तुम्ही? का नाही करणार एंट्री? याचं कारण इथे 73% आहे. मी जर का 600ला एंट्री करतोय आणि जर का माझा 560चा ओपन इंटरेस्ट 570 वरनं जर का 600ला यायचा प्रयत्न करतोय तर तो मला टार्गेट कसं देईल 560चं? तो इकडे खाली पडूच देणार नाही स्टॉकला. म्हणून ह्याचं गॅमा एक्सपोजर मी बघणारच नाही, कारण ऍज पर शिफ्टिंगच मला एंट्री मिळत नाही. ओके. चलो मी एक्झिट करतो. ऑरोबिंदो फार्मा. ऑरोबिंदो फार्मा मध्ये काय 1460 जे आहे हे 1460 ची तुमची काय 1460 ची माझी एंट्री असेल. रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स माझा ओव्हरऑल स्ट्रॉंग दिसतोय. ओके. 1460 ची एंट्री, 1400चं माझं टार्गेट. ऍक्च्युली टार्गेट थोडं छोटं आहे, इग्नोर केलात तरीही हा स्टॉक चालणार. का? कारण 1460 ते 1460 पॉईंट सुटी तुम्ही एवढी मोठी रिस्क घेणार आहात का मार्केटमध्ये? तर नाही. म्हणून हा पण आपण स्टॉक काय करूया? हा स्टॉक सुद्धा आपण इग्नोर करूया. ठीक आहे. मग आपण बघूया सम्मान कॅपिटल. सम्मान कॅपिटल मध्ये रेजिस्टन्स काय 150चा आहे. ओपन इंटरेस्टचा आहे रेजिस्टन्स. शिफ्टिंग मला कुठेही रेजिस्टन्सचं दिसत नाहीये. टार्गेट 140चं आहे. पण टार्गेट मला मिळणार नाही या स्टॉकमध्ये ऍज पर डेटा. का?
कारण 140 वरनं माझं टार्गेट 150 ला सरकताना दिसतंय. मे बी तो 150च्या खाली मार्केटला पडू देणार नाही, म्हणजे ह्या स्टॉकमध्ये पण मी एंट्री करणार अजिबात नाही. ओके, त्यानंतर आपण बघूया पॉलिसी बाजार. पॉलिसी बाजारमध्ये मला काय दिसतंय, पॉलिसी बाजारमध्ये 1700चा माझा रेजिस्टन्स आहे, ओपन इंटरेस्टचा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, वरती कुठेही मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. ओके, म्हणजे रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे, लिक्विडिटी चांगली बघायला मिळते. सपोर्ट 1660चा आहे ओपन इंटरेस्टचा. ओके, तो 1700ला शिफ्ट होताना दिसतोय, पण तो 1600ला पण शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे तो इकडनं वरती गेला तर माझं टार्गेट कमी होईल, आणि तो खाली गेला तर माझं टार्गेट मोठं पण होईल. ओके, सो ज्यांना मोठं टार्गेट घ्यायचंय त्या लोकांनी या स्टॉकमध्ये एंट्री करू नका, थोडा रिस्की आहे, कारण टार्गेट मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये या ट्रेडमध्ये तुम्हाला. ओके, पण ज्यांना 1700 पासून फक्त 1660 पर्यंत टार्गेट घ्यायचंय ती लोक काय करू शकतात, पॉलिसी बाजारमध्ये आपण त्याच्यामध्ये बाईंग करू शकतो. ओके, सो मुद्दा मग गॅमा एक्सपोजर एकदा बघूया आपण. गॅमा एक्सपोजर मध्ये 1700ला सगळ्यात मोठं गॅमा एक्सपोजर आहे, चेक करूया 1700ला डे बाय डे इन्क्रीज होत आहेत का. येस, तर कॉल रायटर डे बाय डे काय होतात गॅमा एक्सपोजर मध्ये, ही वॉल जी आहे ही अजून भक्कम होत चालते. सो जोपर्यंत हे इन्क्रीजिंग आहे तोपर्यंत आपण काय करणार, ह्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. पण अजून एकदा सांगतो, हा तुमचा ट्रेड जो असेल OI टू OI चा पॉलिसी बाजारचा प्रचंड रिस्की ट्रेड असणार आहे. का रिस्की असणार आहे प्रचंड, ह्याचं कारण मे बी हा ओपन इंटरेस्ट वरती पण शिफ्ट होऊ शकतो, मे बी हा ओपन इंटरेस्ट खाली पण शिफ्ट होऊ शकतो. तो घ्यायचा का, चला आपण एक मुद्दा म्हणून रिस्की ट्रेड इकडनं घेऊन बघूया. मी कॉपी केला रेजिस्टन्स आणि ह्याचा मिडल म्हणजे 1680चा मी पुट बाय केला. कितीला बाय केला, 54 रुपीजला मी बाय केला. टार्गेट माझं असेल 1660. पण जर का, लक्षात ठेवा, पण जर का, मी अजून एकदा सांगतो, जर हा सपोर्ट माझा 1700ला यायला लागला तर जर का लॉस होत असेल तर तो मी लॉस बुक करणार. ओके, त्या दिवशी 2:30चं मार्केट बघूया, 2:30 वाजता काय झालं या ट्रेडमध्ये. आता नीट बघाल तर तुमच्या लक्षात येईल. 1700ला मी एंट्री केली. ओके, 1660चा माझा ओपन इंटरेस्ट आहे. ओपन इंटरेस्ट 1660 वरनं, टार्गेट माझं 1660 वरनं 1600ला पण येतंय, 1680ला पण येतंय आणि 1700ला पण येतंय. ओके, आणि मी एंट्री कितीला करून बसलोय, 54 रुपयाला. 2 रुपये माझा लॉस चाललाय. मग मी काय करू सर, अशा वेळी बेस्ट राहतं लॉस बुक करा. लॉस बुक करून मार्केटमधून बाहेर पडा. आलं लक्षात, अशा वेळी. ओके, सो अशा वेळी 2 रुपयाचा लॉस आपण बुक करणार पॉलिसी बाजारमध्ये. म्हणजे टोटल आपण ट्रेड किती केलंय, 6 मेला MNM ट्रेड केला, ज्याच्यात आपल्याला चांगल्यापैकी प्रॉफिट झालंय. ओके, बस हा एकच ट्रेड मला सध्या काय दिसतोय, मला बनताना इथे बघायला मिळतो 6 मेला MNM फायनान्स MNM मध्ये. ओके, आता आपण बघूया 7 मेचं मार्केट. 7 मेला कोणकोणते ट्रेड्स आले, मग ते प्रॉफिटेबल होते का लॉस मेकिंग ट्रेड होते, एकदा चेक करू. चलो बघूया. सपोर्टचं बघूया, 9:32ला कोल इंडिया आलाय, 11:14ला एम्फासिस आलाय आणि 12:57ला परसिस्टंट आलाय. ओके, मोस्टली 1च्या आसपासचे बघणार नाही, पण आपण आता बॅक टेस्टिंग करतोय त्यामुळे बघूया. ओके, कोल इंडिया आलाय सपोर्टला, 470चा सपोर्ट आहे OI चा. बॉटम साईडला मला कुठेही शिफ्टिंग मला बघायला मिळत नाहीये. टार्गेट माझं असेल 500चं. चांगल्यापैकी मला इथे लिक्विडिटी पण बघायला मिळते. गॅमा एक्सपोजर बघूया मला अलाउ करतोय का, तर गॅमा एक्सपोजर मला अलाउ करत नाहीये. मग ह्या स्टॉकमध्ये मी काय करणार, एंट्री करणार नाही. का नाही करणार, कारण सगळ्यात जास्त बेरिश वाल्यांची संख्या जास्त आहे आणि बुलिश वाले काय होत आहेत, इथे खूपच त्यांची संख्या कमी आहे. ओके, मग एकदा आपण तरी चेक करूया 470ला इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. हा, 470ला गेम फिरलाय बाबांनो. 470ची स्ट्राईक प्राइस कधीतरी बेरिश होती, ही आता बुलिश होतीये, लक्षात घ्या. म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे. ज्यांना लॉंग पोझिशन बनवायचे त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके, परंतु हा ट्रेड जर का तुम्ही घेताय कोल इंडियामध्ये तर तो थोडा रिस्की असणार. का,
कारण बेरिशची जी वॉल्स आहेत या खूप जास्त आहेत बुलिशच्या समोर. बुलिशवाल्यांची संख्या फार कमी आहे गॅमा एक्सपोजर. मग ऍज अ मी माझे ट्रेड तुम्हाला सांगतो, मी हा ट्रेड करणार का, तर नाही. आणि जर का केला तर मी लॉस बुक करायचा प्रयत्न करेन, किंवा लॉस मला ह्याच्यामध्ये होऊ शकतो. का, कारण हे पर्सेंटेज बघा 65% आहे आणि 450ला 71%. सो टार्गेट पेक्षा मला लॉस मध्ये जास्त वेळ बसायला लागू शकतो. प्लस गॅमा एक्सपोजर मला ह्याच्यामध्ये एंट्री देत नाही. मग त्यापेक्षा मी काय करेन, त्यापेक्षा धन्य मानेन काय, तर आपण ह्याच्यामध्ये ट्रेड न करणं. कोल इंडिया बघूया. कोल इंडिया 11:14 आलाय. सपोर्ट माझा 2200चा आहे ओपन इंटरेस्टचा. चांगलं लिक्विडिटी मला बघायला मिळते याच्यामध्ये. ओके, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट माझं 2280चं असेल. ओके, गॅमा एक्सपोजर एकदा चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये काय, गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोकच नाहीयेत, बेरिशची मोठी वॉल आहे. मग गॅमा एक्सपोजर मला अलाउ करत नाहीये. मी काय करणार, हा पण स्टॉक इग्नोर मी करणार. परसिस्टन्स बघूया. परसिस्टन्स मध्ये काय झालं, परसिस्टन्स मध्ये 5000चा माझा ओपन इंटरेस्टचा सपोर्ट आहे, चांगला लिक्विडिटी आहे. टार्गेट माझं काय असेल, टार्गेट माझं 5500चं टार्गेट असेल. रिस्क फॅक्टर माझा 5000ला बनतोय, कारण इथे 62% आहेत. मे बी ओपन इंटरेस्ट माझं टार्गेट 5500वरनं 5000ला येऊ शकतं, मे बी पॉसिबिलिटी दिसते. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर काय बोलतोय, गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोक नसल्याच जमा आहे गॅमा एक्सपोजर मध्ये. मग काय करणार आपण, इग्नोर करायचे असं स्टॉक. कारण तुम्ही लक्षात घ्या, कितीही तुमचा सपोर्ट स्ट्रॉंग असला, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 100 लोक आहेत जी मार्केटला बुलिश करणार, ओके, आणि 70 लोक आहेत जी मार्केटला बेरिश करणार. आता साधारणतः कॉमन मॅन काय विचार करतो, अरे 100 लोक जास्त आहेत म्हणजे मार्केट बुलिश होईल. एक एक्झाम्पल, हा साधारण लोक विचार करतात. ओके, पण ही 100 लोक एकदम लुकडी सुकडी आहेत, एकदम त्यांच्यामध्ये ताकदच नाहीये अजिबात. त्यांच्यामध्ये युद्ध खेळायची ताकदच नाही, त्यांच्याकडे मार्केटला बुलिश करायची ताकदच नाही. त्या नावाला फक्त 100 आहे. ओके, पण ही 70 लोक, यांच्याकडे अनुभव पण आहे मार्केटमध्ये ट्रेड करायचा, मार्केटमध्ये युद्ध खेळायचा, आणि धष्टपुष्ट पण आहेत एकदम. मग मला एक्सपोजर, गॅमा एक्सपोजर मला सांगतं की लाईमलाईट मध्ये कोण आहेत जास्त, तर ही 70 लोक आहेत. ओके, म्हणजे यांची काउंटिंग जरी कमी असलं तरी यांच्याकडे ताकद आहे, अजूनही एक्सपोजर आहे त्यांच्याकडे. मार्केटमध्ये सेम झालंय. जर का तुम्ही बघाल तर 5000ला सपोर्ट स्ट्रॉंग आहे, हा दिसायला स्ट्रॉंग आहे पण आतून पोकळ आहे, हे आपल्याला गॅमा एक्सपोजर सांगते. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोकच नाहीये, लक्षात घ्या. मग ह्या स्टॉक मध्ये एंट्री करणार नाही, सोडून द्या. म्हणजे टोटल आपण सपोर्ट साईडला जर का तुम्ही बघाल तर 7 मेला आपल्याला कोणत्याही प्रकारचे सपोर्ट साईडचे मला ट्रेड आलेले दिसत नाहीये. ओके, आता आपण बघूया 7 मेचेच रेजिस्टन्स साईडचा स्टॉक. ओके, 9:30 नंतर कोणता आलाय, लॉरस लॅब आलाय 10:11. टीव्हीएस मोटर आलाय 11:02. त्यानंतर सम्मान कॅपिटल आलाय 12:12. आणि मदरसन सुमी आलाय 1:09. पेटीएम वगैरे बघणार नाही, कारण मोस्टली ते 2:30 नंतर आले, खूप लेट आलेत ते. चला लॉरस लॅब मध्ये बघूया. लॉरस लॅब मध्ये काय दिसतंय आपल्याला, 1200चा रेजिस्टन्स आहे ओपन इंटरेस्टचा, लिक्विडिटी चांगली आहे. रेजिस्टन्सचं कुठेही मला शिफ्टिंग होताना वरती दिसत नाहीये टॉप साईडला. पण माझा आता मेजर रिस्क फॅक्टर बनतोय 1300ला, 62%. मे बी माझा ओपन इंटरेस्ट 1200वरनं 1300 जाऊ शकतो, मेजर रिस्क फॅक्टर. टार्गेट माझं असेल 1100चं. सपोर्ट कुठेही वरती यायचा प्रयत्न करत नाहीये. गॅमा एक्सपोजर एकदा बघूया, गॅमा एक्सपोजर बुलिश आहे का बेरिश आहे, तर गॅमा एक्सपोजर सुद्धा मला इथे बेरिश बघायला मिळतं. गॅमा एक्सपोजर काय मिळतंय, गॅमा एक्सपोजर पण मला इथे बेरिश बघायला मिळतं. मग हे गॅमा एक्सपोजर जे बेरिश आहे हे इन्क्रीजिंग आहे का, नाहीतर कसं होतं, ही वॉल जी आहे ही वॉल दिसायला खूप चांगली आहे, मस्त आहे एकदम बेरिश साठी, पण ही इन्क्रीजिंग आहे का डे बाय डे, ते चेक करूया. 1200ची वॉल, मग मी हिस्टॉरिकल मध्ये गेलो आणि 1200ची वॉल बघितली डे बाय डे, तर ओव्हरऑल ती इन्क्रीज झाली, थोडी डिक्रीज झाली, आणि कालपेक्षा आज थोडी इन्क्रीजिंग आहे. आता ह्या सिनारिओ मध्ये आपण काय करणार, तर ह्या सिनारिओ मध्ये एंट्री न करणं
हे सगळ्यात चांगलं असतं. का चांगलं असतं अशा सिनरीमध्ये? इन्क्रीज होती तोपर्यंत ठीक होतं, मध्येच माझे कॉल रायटरचं एक्सपोजर कमी झालं आणि परत थोडं थोडं वाढलंय, पण ओव्हरऑल बघितलं तर ह्याचा हाय त्याने तोडला नाहीये अजूनही. मग तोपर्यंत आपण मानणार की गॅमा एक्सपोजर मला साथ देत नाहीये, किंवा जर का मी घेतलं तर मी लॉस करायची तयारी या स्टॉकमध्ये ठेवली पाहिजे. पुरुषोत्तम केळकर अशा स्टॉकमध्ये एंट्री करत नाही. ओके, नेक्स्ट बघूया टीव्हीएस मोटर्स. टीव्हीएस मोटर्स मध्ये काय दिसतंय? 3700चा रेजिस्टन्स आहे, लिक्विडिटी चांगली आहे, रेजिस्टन्स मला स्ट्रॉंग दिसतोय ओवायचा. फक्त परंतु मला इथे 3800ला मला माझी रिस्क फॅक्टर इथे वाढताना दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर सपोर्ट माझा 3500चा आहे. म्हणजे काय, जर का मी 3700 वरनं एंट्री करतोय तर माझं टार्गेट 3500चं असू शकतं. रिस्क फॅक्टर थोडीफार आहे, पण 64 आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. पण मे बी ही रिस्क फॅक्टर वाढू शकते पुढे जाऊन. ओके, ऍव्हरेजिंग करायला लागू शकतं 3800. मी गॅमा एक्सपोजर ओपन करतो. गॅमा एक्सपोजर मध्ये बापरे 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 बाप, गॅमा एक्सपोजर मध्ये चांगल्यापैकी बेअरिश लोक आहेत. 3700चा एकदा बघूया गॅमा एक्सपोजर. बापरे, ज्या स्ट्राईक प्राइस वरनं मी त्याला शॉर्ट करणार आहे टीव्हीएस मोटर्सला, इन्क्रीजिंग बघा डे बाय डे त्याचं एक्सपोजरचं. ओके, म्हणजे मी नक्की याला इकडनं काय करू शकतो, नक्की मी टीव्हीएस मोटरला इकडनं शॉर्ट करू शकतो. लक्षात घ्या, टीव्हीएस मोटरला मी शॉर्ट करू शकतो. मग कुठचं शॉर्ट करू? 3700ची एंट्री, 3500चं टार्गेट, मग ह्याचा मिडल पॉईंट शोधायचा. मग मिडल पॉईंट काय, तो 3600 किंवा 3580. मग मी रेजिस्टन्स कॉपी केला, एलटीपी मी सिलेक्ट केला, 71 रुपयाचं बाईंग आहे माझं. ओके, एक्झिट बघणार नाही कारण हे टार्गेट इंट्राडेचं आहे. मी पोझिशनल ट्रेड घेतो, 71चं बाईंग आहे. जर हा डबल झाला ऑलमोस्ट तर मी टार्गेट 1800 3500चं टार्गेट यायच्या आधीच मी एक्झिट करून टाकेन या ट्रेडमध्ये, कारण ऑलमोस्ट डबल होतात प्रीमियम. ओके, सो 2:30 वाजताचं मार्केट बघूया. त्याच दिवशी मला त्या दिवशी मिळालंय का टार्गेट? माझी एंट्री आहे 3600ची. 71चा प्रीमियम 64 मला आलेला दिसतोय. रिस्क फॅक्टर जी मी तुम्हाला सांगत होतो ती रिस्क फॅक्टर बघायला मिळाली. 3700 वरनं माझा ओपन इंटरेस्ट 4000ला शिफ्ट झाला. मेजर रिस्क फॅक्टर. पण सपोर्ट माझा 3500ला आहे तिथेच. त्यामुळे अजूनही मी या ट्रेडमध्ये अजूनही या ट्रेडमध्ये मी थांबू शकतो, कारण हे 99 आहे. मे बी ओवाय माझा 4000वरनं पुन्हा खाली येईल, कारण सपोर्टचं प्रेशरच नाहीये कुठेही बुलिश साईडला. मग आपण 8 मेचं मार्केट बघूया. चला, एंट्री तर केलेली आहे आपण. ओके, 3600चा प्रीमियम आहे, 71ची एंट्री होती, 68 रुपीज झाले. जसं मी काल मगाशी तुम्हाला बोललो की 7 मेला माझा 4000वरनं परत खाली येऊ शकतो, कारण 99ला आता ओपन इंटरेस्ट परत खाली आला. इथे 85% आहे. जर का 700 वरनं 800ला गेला हा स्टॉक तर 3800ला आपण ऍव्हरेज करू, परंतु सपोर्ट माझा स्ट्रॉंग असला पाहिजे खालच्या खाली. ओके, तो कुठेही मला शिफ्टिंग करताना दिसत नाहीये. मे बी माझं टार्गेट अजूनही येऊ शकतं. चला, 8 मेच दुपारी 2:30चं मार्केट होऊ. अजूनही तिथेच तो स्टॉक खेळतोय. 71ची एंट्री आहे, 64 रुपये अजूनही लॉस चालू आहे माझा या ट्रेडमध्ये. 85चं 85% आहे, रेजिस्टन्स वरती स्टॉक आहे. सपोर्ट मला कोणत्याही पद्धतीचा वरती मला येताना दिसत नाही. ह्याचा अर्थ मला काय दिसतंय? ह्याचा अर्थ अजूनही मला टार्गेट याची अपेक्षा आहे. जोपर्यंत माझा रेजिस्टन्सच्या इथे मार्केट आहे आणि सपोर्ट माझं खालून वरती प्रेशर देत नाहीये, तोपर्यंत मी या स्टॉकमध्ये थांबू शकतो. मग 9 मेला बघूया काय झालं, 11 मेला बघूया काय झालं. 10:30चं बघूया मार्केट. 3700ची एंट्री होती ओपन इंटरेस्टची. वरचं पूर्ण माझं जे आहे क्लिअर झालं शिफ्टिंग. ओपन इंटरेस्ट 3500ला अजूनही आहे, तो कुठेही वरती येताना दिसत नाहीये. ओके, 3600ला आपला प्रीमियम 71 रुपयाचा होता, हा 92 रुपये झाला. ओके, त्याच दिवशी 2:30 वाजताचं मार्केट बघूया पुढे जाऊन. परत तो 3700ला आला, 71चा प्रीमियम 69ला गेला. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो की जर प्रीमियम डबल झाला असेल त्या दिवशी तर आपण त्याच्यामधनं एक्झिट करणार. 71 रुपयाचा प्रीमियम, 71 रुपयाचा प्रीमियम आहे. ओके, तो साधारणतः 130-140 झाला असेल तर आपण तिकडनं एक्झिट करायला त्या दिवशी.
मग आपण बघूया ओवाय चेंज मध्ये गेलो, पी बिल्टअप मध्ये गेलो, चेक केलं एकदा की हा प्रीमियम माझा 130च्या आसपास गेलाय का कधी, तर नाही गेला. ओके, तर अजूनही आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करणार नाही, कारण वरती कुठेही मला विकनेस म्हणजे रिस्क फॅक्टर दिसत नाहीये. नो डाऊट 3800 ला 81% आहे, पण 700 वरून 800 ला जरी गेला तरी आपण ऍव्हरेज करू इथे. काय ऍव्हरेज करू, कारण सपोर्टचं कोणत्याच पद्धतीचं शिफ्टिंग मला बघायला मिळत नाहीये इथे. आलं लक्षात? त्यामुळे 3500 जोपर्यंत सपोर्ट स्ट्रॉंग आहे, मार्केट जरी वरती गेलं तरी आपण ऍव्हरेज करू. अजून ऍव्हरेज करायची वेळ आपल्याला आलेली नाहीये. मग आता आपण बघूया 12 मेचं मार्केट सकाळी 10:30 वाजताच. ओके, 10:30चं मार्केट बघूया. 3600ची 3600चा माझा प्रीमियम 71 रुपयाचा 133 रुपये झाला. आता मी काय केलं पाहिजे? ऑलमोस्ट डबल झाला प्रीमियम. बेस्ट आहे. 7 मेला घेतलेली एंट्री, 12 मेला एक्झिट करा. ऑलमोस्ट डबल मिळालंय. अजून तुम्हाला काय हवं? लॉट साईड बघा 175, 71चा प्रीमियम 133 झाला. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय स्किल तुमची लावली? काय लावली स्किल? एकच लावलं, पेशन्स आणि टेक्निकल नॉलेज एओसीचं. ओके, म्हणून सांगतो हवे ते ट्रेड करू नका. एओसीच्या रूल नुसार ट्रेड करा, प्रॉफिटेबल राहाल. एओसी नुसार ट्रेड करा, प्रॉफिटेबल राहाल, लक्षात घ्या. ओके, म्हणजे 6 मेला एमएनएमचा आपल्याला स्टॉक आला. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट आलं, टार्गेट म्हणजे प्रॉफिट आलं. त्यानंतर टीव्हीएस मोटरमध्ये 7 मेला आपण एंट्री केली, त्याच्यामध्ये तर ऑलमोस्ट डबल झाले आपले पैसे जे लावलेले होते त्याच्यामध्ये. हे फक्त शक्य झालं एओसी मुळे. म्हणून एओसी वापरा, हवेत ट्रेड करू नका. आणि म्हणून आपण बॅचेस काढतो, आणि म्हणून आपली बॅच आता 5 जून पासून चालू होणार आहे. आलं लक्षात? सो जी लोक इंटरेस्टेड आहेत ते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करू शकतात. नेक्स्ट स्टॉक आहे आपला 7 मेचा 150चा रेजिस्टन्स आहे. ओके, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे, लिक्विडिटी ठीकठाक आहे. ओके, 140चा माझा सपोर्ट आहे ओवायचा, तो 150 ला वरती येतो. मी एंट्री करणार बिलकुल नाही, कारण मी जर का 150 ला शॉर्ट करतो त्याला, तर 140 माझं टार्गेट असलं पाहिजे. पण मला टार्गेट मिळणार नाही या स्टॉक मध्ये, कारण माझा टार्गेटच 140 वरून 150 ला येतो. इग्नोर. नेक्स्ट तुमचा कोणता येतोय? नेक्स्ट येतोय तुमचा मदरसन सुमी. मदरसन सुमी मध्ये बघूया, मला टार्गेट येतोय, स्टॉप लॉस जातोय का, लॉस बुक करायला लागतोय, बघूया. रेजिस्टन्स आहे 130चा ओपन इंटरेस्टचा, वरती कुठेही शिफ्टिंग नाहीये, पण मला एव्हरेज करायला लागू शकतं 135च्या आसपास. टार्गेट माझं असणार आहे 120 रुपयाचं. ओके, टार्गेट जे असेल म्हणजे मी इकडनं घेणार 130 ला आणि 120चं माझं टार्गेट. एकदा आपण बघूया गॅमा एक्सपोजर आपल्याला काय म्हणतं. 130 ला गॅमा एक्सपोजर मध्ये सगळ्यात मोठी वॉल उभी आहे. चेक करूया 130चं गॅमा एक्सपोजरची वॉल जी आहे ही डे बाय डे इन्क्रीज होते का डिक्रीज होते. तर ऑब्व्हियसली जसं आपण बघतोय गॅमा एक्सपोजरची वॉल ही डे बाय डे इन्क्रीज होते, म्हणजे कॉल रायटरची ताकद, मार्केटला पाडणाऱ्यांची ताकद इकडनं वाढते. मग नक्की आपण 130 वरनं काय करणार? 130 वरनं आपण इकडनं त्याला शॉर्ट करायचा प्रयत्न करणार. मग कोणती स्ट्राईक प्राइस निवडणार? 130 पासून ते 120 ह्याच्या मधली स्ट्राईक प्राइस. मग आपण निवडूया 125 ची स्ट्राईक प्राइस. इकडे मी कॉपी केला, रेजिस्टन्स पेस्ट केला, 2 रुपये 69 पैशाला माझी एंट्री बसली. आता ह्याच्यामध्ये टार्गेट काय असेल? जर त्याच्यामध्ये डबल प्रीमियम आपल्याला मिळाला तर ऑलमोस्ट डबल प्रीमियम मध्ये आपण निघून जायचं मार्केटमध्ये. ओके, टार्गेट यायच्या आधी जर का तुमचा प्रीमियम डबल झाला तर निघायचं टार्गेट मार्केटमध्ये. ओके, लेट्स बघूया. एंट्री केलेली आहे 125च्या प्रीमियमची. मे बी मला इथे 135 ला जाऊन जे आहे हे मला इथे ऍव्हरेज करायला लागू शकतो. ओके, 1:09 एंट्री आहे. 8 वाजताचं बघूया आपण 8 मेचं. 8 मेला सकाळी 10:30 वाजता काय झालं. 135 ची एंट्री आहे. ओके, 135 ची एंट्री आहे. ओके, आपली टार्गेट आपलं काय असणार आहे? 120चं. 125चा प्रीमियम आहे, 2 रुपये 98 पैसे चाललाय. ओके, म्हणजे अजूनही तो प्रीमियम ऍज सच मला हवा तेवढा डबल झालेला नाही. ठीक, नेक्स्ट बघूया 2:30 वाजता असतं मार्केट, त्याच दिवसाचं. अजूनही मी ट्रेड मध्ये बसलो, 135 ला शॉर्ट करून सॉरी माफ करा, 130 ला शॉर्ट करून बसलेलो आहे. ओके, 125चा प्रीमियम अजूनही माझा बाय आहे. माझा ओपन इंटरेस्ट 130 वरनं 135 ला गेलाय. मे बी मला 135 वरनं काय करायला लागू शकतं? जर मार्केट 135 ला गेलं तर मला अजून एक पुट मला बाय करावा लागेल ऍव्हरेज करायला.
ऍव्हरेज करू शकतो का? करू शकतो का? कारण ओपन इंटरेस्ट 120 चा आहे तसा माझा बसलाय तिथे, लक्षात घ्या. ओपन इंटरेस्ट माझा 120 ला आहे तसा बसलाय. जोपर्यंत ओपन इंटरेस्ट माझा खाली स्ट्रॉंग आहे, सपोर्ट साईडचा वरती येत नाहीये, तोपर्यंत कितीही रेजिस्टन्स वरती गेला तरी मी ऍव्हरेज करणार. मग आता माझी एंट्री 130 ला आहे, तो जर का 135 ला गेला तर मी ऍव्हरेज करणार. ठीक आहे, मग अजूनही 135 ला गेला नाहीये, ऍव्हरेज आपण करणार. 11 मेचं मार्केट बघूया 10:30च्या आसपास. परत माझा आला प्रीमियम 130 ला, ओपन इंटरेस्ट 135 ला आहे, मे बी तो 130 ला येऊ शकतो. 125 रुपयाचं बाईंग आहे माझं, 2 रुपये 70 पैशाचं. आता मी कॉस्ट टू कॉस्ट चाललाय. मी कॉस्ट टू कॉस्ट करू का हा स्टॉक? नाही करणार का? कारण ओपन इंटरेस्ट अजूनही स्ट्रॉंग आहे, पॉसिबिलिटी आहे मार्केटमध्ये टार्गेट यायची. मग त्या दिवशीचे 2:30 वाजताचं मार्केट बघूया आपण. ओपन इंटरेस्ट 135 वरनं माझा 130 ला आला. ओके, मार्केट आता वरती चाललंय आणि इथे मला एक छोटीशी धोक्याची घंटा मिळाली आहे. ती काय मिळाली धोक्याची घंटा? तर सगळ्यात पहिली गोष्ट, मला 120 चा जो माझा सपोर्ट होता तो माझा 130 ला येताना दिसतोय, लक्षात घ्या. मग इकडनं एक्झिट करणं हे सगळ्यात जास्त चांगलं असेल. बेस्ट काय आहे? एक्झिट करा या स्टॉक मध्ये. काय एक्झिट करा? ह्याचं कारण, रेजिस्टन्स माझा कितीही वर्ण खाली आलेला असला तरी मला टार्गेट मिळेल की नाही ही शाश्वती नाही. मग ह्या स्टॉक मध्ये आपण काय करणार? 2 रुपये 70 पैशाचा आपला पुट घेतलेला आहे, तर 2 रुपये 30 पैशाला आपण छोट्या लॉस मध्ये मी पोझिशन माझी कापणार. ओके, चलो आता नेक्स्ट बघूया 7 मे नंतरचं मार्केट. 7 मे नंतर कोणत्या OI टू OI मध्ये कोणते स्टॉक आलेत? 8 मे ला. 8 मे ला पेटीएम आणि इंडिगो आलाय, 9 वाजता आलाय तो पण. सपोर्टला एकही स्टॉक नाही, त्यामुळे 8 मे ला आपली कोणतीही एंट्री बसली नाहीये. ओके, नेक्स्ट बघूया 11 मेचं मार्केट. 11 मेच्या मार्केटमध्ये काय दिसतंय? 11 मेच्या मार्केटमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर आलेला आहे 12:26 सपोर्टला, आणि भारतीय एअरटेल 3:02 आलाय. ओके, लक्षात घ्या. मी आता परत एकदा उजळणी करतो. 6 मेला MNM मध्ये टार्गेट आलं, टार्गेट प्रॉफिट आलं. 7 मेला टीव्हीएस मोटर मध्ये प्रॉफिट आलं. ओके, मदरसन सुमी मध्ये 7 मेला आपण एंट्री केलेली 7 मेच्या आसपास. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला छोटा लॉस छोटा होता लॉस, अगदी 30 पैशाच्या आसपास. तो छोटा लॉस आपण मार्केटला दिला. आता आपण 11 मेचा म्हणजे टोटल 3 ट्रेड केले आपण टोटल स्टॉक मध्ये. त्याच्यामध्ये 2 ट्रेड मध्ये प्रॉफिट आहे आणि एका ट्रेड मध्ये आपण छोटासा लॉस बुक केलेला आहे. ओके, त्यानंतर SRF बघूया. SRF मध्ये काय आपल्याला दिसतं? सॉरी, सपोर्ट साईडला बघूया. सपोर्ट साईडला हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, भारतीय एअरटेल 3 वाजता आला. ओके, हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये बघूया सपोर्टवरनं काही एंट्री बसते का आपली. सपोर्ट 2300चा आहे, सपोर्ट स्ट्रॉंग आहे माझा. ओके, 2300चा सपोर्ट आहे, टार्गेट 2400चा असेल. ओके, लेट सी गॅमा एक्सपोजर माझा काय म्हणताय. गॅमा एक्सपोजर मला साथ देत आहे का? तर गॅमा एक्सपोजर कोणत्याही प्रकारचं साथ देत नाहीये, बुलिश लोकच नाहीये. सपोर्टला आलाय म्हणजे मी लॉंग करणार. लॉंग करणार म्हणजे मला बुलिश लोक जास्त लागतील. बुलिश एक्सपोजर नाहीच आहे या स्टॉक मध्ये, त्यामुळे आपण काय करणार? हा स्टॉक आपण इग्नोर करणार. आलं लक्षात? चलो, मग रेजिस्टन्स साईडला बघूया. SRF आला 11:22. 11:22 एकदा बघूया काय झालं. SRF मध्ये ट्रेड बनतोय का? 2800चा रेजिस्टन्स आहे माझा. ओके, 2800चा रेजिस्टन्स आहे माझा. ओपन इंटरेस्टचा तो कुठेही वरती शिफ्ट होताना दिसत नाहीये. माझं टार्गेट असेल 2700चं का 2600चं नसेल? कारण ओपन इंटरेस्ट सपोर्ट माझा 2700 ला येताना दिसतो, म्हणजे 2800 ते 2700 एवढं माझं टार्गेट असू शकतं. ओके, चलो मग आपण काय करूया? मुद्दामून आपण काय करूया? 2760चा आपण एक पुट बाय करूया. नाही, गॅमा एक्सपोजर आपल्याला बघावं लागेल आधी. गॅमा एक्सपोजर मध्ये सगळ्यात मोठी वॉल आहे 2800 ला. चेक करूया 2800 ला डे बाय डे कॉल रायटर्स इन्क्रीज होत आहेत का? बापरे, भरपूर सारे कॉल रायटर्स इन्क्रीज. म्हणजे आपण इकडनं काय करू शकतो? आपण इकडनं नक्की इकडनं शॉर्ट पोझिशन बनवू शकतो 11 मे ला. मग मी रेजिस्टन्स कॉपी केला, 2760चा इथे पेस्ट केला. माझी एंट्री पडली 46 रुपयाला, म्हणजे 90 रुपयाच्या आसपास. 85 ते 90 किंवा 80 ते 90च्या आसपास माझं टार्गेट असेल या स्टॉक. एक तर मी पूर्ण टार्गेट घेईन 2700 पर्यंतचं, किंवा जर माझा प्रीमियम डबल झाला पहिला तर मी डबल बुक करेन. काहीतरी जो पहिला येईल फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वरती मी
करेल, डिसिजन घेईल. ओके, त्या दिवशी बघूया 2:30 वाजता मार्केटमध्ये काय झालं. ओपन इंटरेस्ट आहे तसा आहे. ओके, माझी एंट्री कितीला होती, माझी 46 ला एंट्री होती, 41. सध्या प्रीमियम लॉस मध्ये चालू आहे माझी एंट्री, पण इथे कुठेही शिफ्टिंग नाहीये. मेन म्हणजे सपोर्ट जो 2600 वरनं माझा 2700 ला सारखा येत होता, त्याने विकनेस कमी केला इकडचा. याचा अर्थ मे बी मला 2600 पर्यंत पूर्ण टार्गेट मिळू शकतो, आणि जोपर्यंत रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे तोपर्यंत आपण होल्ड करणार पोझिशन. आता आपण बघूया 12 मे ला काय झालं. 10:30 बघूया. 2800 ची एंट्री होती, टार्गेट 2600 आहे. प्रीमियम बाय आपण कितीला केलाय, प्रीमियम बाय आपण 2760 चा केलाय प्रीमियम बाय. ओके, SRF मध्ये. ओके, 46 रुपयाला तो 53 रुपये चाललाय. आता अजूनही मी प्लस मध्ये आहे. एक तर मी पूर्ण 2600 पर्यंत प्रॉफिट घेईन, 2600चा टार्गेट घेईन, किंवा OTM बाय केलेला आहे, त्यामुळे जर का तो प्रीमियम डबल झाला तर डबल प्रीमियम मी बुक करेन. जे असेल ते मी ऍक्सेप्ट करेन, जे पहिलं मिळेल ते त्याच्यामध्ये मी टार्गेट माझं मी बुक करणार. मग त्या दिवशी 2:30 वाजता बघूया 12 मेला काय झालं. आपली एंट्री होती 2760 चा माझा प्रीमियम आहे, तो माझा ऑलमोस्ट 65 रुपीज झाला. ओके, बघूया तो डबल झालाय का, कारण 10.5 तर ह्याच्यामध्ये तो मे बी डबल होऊन परत 65 झालेला असेल, पॉसिबिलिटी आहे. मग आपण मी OI चेंज मध्ये जातो, पी बिल्डअप मध्ये जातो आणि चेक करतो की तो डबल झालाय का. तर नाही, तो 67 वरनं रिटर्न केला. ठीक आहे, म्हणजे अजूनही आपण होल्ड करू शकतो. 2800 ची आपली एंट्री आहे, टार्गेट आपलं 2600चं. ओहो, ओके, टार्गेट आता आपलं 2500चं असणार आहे. प्रीमियम जर का 2600 किंवा 2500चं टार्गेट आपल्याला मिळालं तर ते पहिलं बुक करू, किंवा जर प्रीमियम डबल झाला हा 2760चा तर तो पहिला बुक करू. जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वरती आपण ट्रेड करणार आहे. ओके, 12 मेला प्रॉफिट मध्ये तर आहोत पण टार्गेट आलेलं नाही. 13 मेला बघूया सकाळी 10:30 वाजता. 27, ओके, 2760चा प्रीमियम आहे, तो ऑलमोस्ट आपला 80 रुपये झाला. ओके, 2800 ची एंट्री होती, टार्गेट अजूनही आलेलं नाहीये. डबल प्रीमियम झालाय का, ऑलमोस्ट डबल झालाय. 80 रुपये म्हणजे ऑलमोस्ट डबल झालाय. सो चेक करूया तो डबल झालाय का. सो पुटचा प्रीमियम 84 रुपयावरनं रिटर्न फिरला. पण मी तुम्हाला काय बोललो, 80 ते 90च्या आसपास गेला की तिथे प्रॉफिट बुक करणार. म्हणजे ह्याच्यामध्ये 84 नाही, पण मी असं धरून चालतो 83 रुपयाला जरी आपण बुक केला तरीही आपण काय आहोत, तरी आपण ऑलमोस्ट आपला जेवढे पैसे लावलेत तेवढे डबल आपल्याला मार्केटने मला दिले. म्हणजे इथे मी काय करणार, मी माझं प्रॉफिट बुक करणार. 2760चा प्रीमियम होता, जो आपण 46 रुपयाला बाय केला, तो आज आपल्याला 84 पकडतच नाही, मी कमी पकडतो 1 रुपया, तो आपण 83 रुपयाला सेल केला. लॉट साईज बघाल तर 200. म्हणजे चौथा माझा ट्रेड होता. ओके, SRFचा तिसरा माझा ट्रेड, चौथा माझा ट्रेड होता 11 मेचा SRFचा, ज्याच्यामध्ये मी प्रॉफिट बुक केलेला. ओके, टोटल मी 4 ट्रेड केले. 6 मेला MNMचा केला, ज्याच्यामध्ये मी प्रॉफिट बुक केलं. 7 मेला TVS मोटर मध्ये मी प्रॉफिट बुक केलं. 7 मेला मदरसन सुमी मध्ये छोटासा लॉस बुक केला. आणि 11 मेला मी जो ट्रेड घेतलेला SRF मध्ये, त्याचं मला टार्गेट 13 मेला मार्केटने दिलं प्रीमियम वर. ओके, चलो, म्हणजे टोटल आतापर्यंत तरी हा महिना माझा काय चाललाय, हा महिना आता माझा प्रॉफिटेबल मला बघायला मिळतो. आता आपण काय करूया, 12 मेचा अनालिसिस करू. 11 मे नंतर 12 मे. 12 मे मध्ये मोस्ट ऑफ दी स्टॉक हे सपोर्टला झालेले दिसत आहेत. 10 मेला 10 वाजता हिंदुस्तान युनिलिव्हर आला, 10:38 ला अशोक लेलँड आला, अस्त्राल आला, वोल्टास आला, ज्युबिलियंट फूड आला, सिप्ला आला 12:23 ला, CDSL आला 12:58 ला, कल्याण ज्वेलर्स आला. बस 1 पर्यंतच बघू, त्याच्या पुढे नको. ओके, सपोर्टला टोटल माझे एवढे स्टॉक आलेत. बघूया 12 मेला कोणकोणती एंट्री आपल्याला मिळाली. हिंदुस्तान युनिलिव्हर 2300चा सपोर्ट आहे. ओके, बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. 2300 ला एंट्री असेल, 2400चं माझं टार्गेट असेल. ठीक आहे, लेट्स सी गॅमा एक्सपोजर बघूया मला टार्गेट देत आहे. नाही,
जर का मी इथे लॉंग एंट्री करायचा प्रयत्न केला तर बुलिश लोक मला अजिबात सपोर्ट करत नाही, एक्सपोजर कमी आहे. मग ह्या स्टॉक मध्ये मी काय करणार, हा स्टॉक मी इग्नोर करणार मार्केटमध्ये. ओके, त्यानंतर आपण बघूया अशोक लेलँड. अशोक लेलँड मध्ये काय, अशोक लेलँड मध्ये 160चा माझा सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टचा. ओके, टार्गेट माझं लगेचच 170 असेल, मे बी टार्गेट थोडं छोटं मिळू शकेल कारण 180 वरनं ओपन इंटरेस्ट 170 ला यायचा प्रयत्न करतोय तुमचा. सो मे बी तुमचं टार्गेट जे असेल हे टार्गेट तुम्हाला छोटं मिळू शकतं ह्या स्टॉक मध्ये. ठीक आहे, सो बघूया ऍज पर गॅमा एक्सपोजर एंट्री मिळते का. तर गॅमा एक्सपोजर मध्ये 160 इथे पुट मोठी वॉल उभी आहे पुट रायटर्सची. बघूया ती इन्क्रीजिंग आहे का डे बाय डे. सेम प्रॉब्लेम आहे. आठवतंय आपण कोणता तरी एक मध्ये स्टॉक अनालिसिस केलेला. ओके, त्या स्टॉक मध्ये काय झालं, असंच इन्क्रीजिंग होतं, डिक्रीज होऊन पुन्हा तो त्या लेव्हलला आहे. जर काही लेव्हल त्याने क्रॉस केली तर अशोक लेलँड मध्ये आपण एंट्री करू, नाहीतर ओवाय टू ओवायच्या अशोक लेलँड मध्ये सध्या एंट्री आपण बनवणार नाही. आधीच्या हायचा त्याला क्रॉस करू दे, तो क्रॉस केल्यानंतर मग जर का सपोर्ट लावला तर एंट्री करू. म्हणजे ह्या स्टॉक मध्ये जर का मी एंट्री करायचा प्रयत्न केला तर प्रचंड रिस्की असेल. प्लस ह्याचा लॉट साईज पण खूप जास्त आहे, 5,000. त्यामुळे 1 पॉईंट जरी प्रीमियम खाली आला तरी 5,000चा लॉस मला बघायला मिळू शकतो ह्याच्यात. त्यामुळे अशाच रिस्की स्टॉक मध्ये मी एंट्री करणार नाही, कारण गॅमा एक्सपोजर मला हवं तसं एंट्री द्यायचा प्रयत्न करत नाहीये. ठीक आहे, मग ऍस्ट्राल बघूया आता नेक्स्ट स्टॉक. 1560चा ओपन इंटरेस्ट आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. ओके, टार्गेट माझं असेल 1600चं, खूपच कमी टार्गेट आहे. 1500ला एंट्री केली, 1600ची एक्झिट करणार, एंट्री नाही करणार, सोडून दे. मग त्यापेक्षा इंट्राडे करा ट्रिपल एस आर मध्ये आला तर. वोल्टास, वोल्टास मध्ये काय आलं, 1300चा सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टचा, बॉटम साईडला शिफ्टिंग होत नाहीये कोणतंही. टार्गेट माझं पहिलं असेल 1400चं टार्गेट असेल. लेट्स सी, बघूया गॅमा एक्सपोजर अलाउ करतोय का. तर गॅमा एक्सपोजर मध्ये जर का तुम्ही बघाल तर सगळ्यात मोठी वॉल ही 1200ला आहे. म्हणजे मे बी तो 1200 पर्यंत काय करू शकतो, 1200 पर्यंत तो स्टॉक यायचा प्रयत्न करू शकतो. आणि मोस्टली जर का तुम्ही कम्पेअर कराल तर जास्त बेरिश लोकांची संख्या वोल्टास मध्ये आपल्याला काय दिसते, जास्त दिसते. ओके, मग ह्या स्टॉक मध्ये एंट्री किंवा आपण वेट केला तर जास्त चांगलं राहील. एंट्रीसाठी आपण वेट करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये अजून लोक स्ट्रॉंग होऊ देत बुलिश, जर ते स्ट्रॉंग झाली तर एंट्री करू आपण. ओके, मग ज्युबिलियंट फूड बघूया. ज्युबिलियंट फूड पण सपोर्टला आलाय, 450चा सपोर्ट आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. माझं टार्गेट मला 500चं दिसतंय. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये पण सेम हे, गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोकच नाहीयेत अजिबात. ठीक आहे, चलो मग ह्याच्यामध्ये पण एंट्री बनवणार नाही. सिप्ला, सिप्ला मध्ये काय दिसतंय, 1300चा माझा सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टचा, बॉटम साईडला मला शिफ्ट होताना काहीच दिसत नाहीये. टार्गेट माझं असणार आहे 1400चं. गॅमा एक्सपोजर बघूया, तर गॅमा एक्सपोजर, ओहो, गॅमा एक्सपोजर मध्ये सगळ्यात मोठी वॉल मला दिसते 1300ला. मग हे 1300 वाली लोक इन्क्रीजिंग आहेत का, आपण बघूया डे बाय डे. हो, कधीतरी ही लोक बेरिश होती इथे, 1300 वरती बेरिश लोकांचं राज्य होतं. ती बेरिश कन्व्हर्ट होऊन बुलिश झालेत, म्हणजे विचार करा. म्हणजे ही सोन्याहून पिवळी ऑपॉर्च्युनिटी, अशा मार्केटमध्ये सोन्याहून पिवळी ऑपॉर्च्युनिटी आहे की सिप्ला मध्ये ठोकून ट्रेड करू शकतो आपण, घरदार विकून ट्रेड करू शकतो. बोलायची पद्धत आहे ती. ओके, सो कोणती करणार, 1300चा सपोर्ट आहे, 1400चं टार्गेट आहे. ओके, 1350ची मी एंट्री करू शकतो, लिक्विडिटी पण चांगली आहे. ओके, मी सपोर्ट कॉपी केला आणि इथे पेस्ट केलं. 13 रुपयाची एंट्री आहे. ओके, 26च्या आसपासचं मला टार्गेट असेल. एक तर मी 1400चं टार्गेट घेईन, किंवा म्हणजे 1400चं पूर्ण टार्गेट घेईन, किंवा 13 रुपयाची माझी जी एंट्री आहे त्याच्यावरती 26 रुपये डबल प्रीमियम करून मी पैसे घेईन, काहीतरी एक घेईन, जे लवकर येईल ते घ्यायचं. ओके, चला मी एंट्री केली. त्या दिवशीचं मार्केट बघूया, 2:30 वाजताचं काय झालं. तिथेच खेळतोय, 1350चा माझा एंट्री आहे, 13 रुपयाची ती 16 रुपये झाली. ओके, म्हणजे आता तरी माझी पोझिशन प्लस मध्ये चालली. आता मी बघतो 13 मेला सकाळी 10:30 वाजताचं मार्केट.
1300ची एंट्री होती. ओके. 1400चं ऍक्च्युली ऑफिशियल टार्गेट असेल. माझं 1350चं कॉल बाईंग आहे. ओके. कितीचा केलाय मी? 13 रुपये 31 पैसे. तर 23 रुपये चाललाय, 10 रुपये प्लस मध्ये. आपलं काय, एक तर मी 1400 रुपयाचं पूर्ण टार्गेट घेईन, किंवा मी प्रीमियम डबल झाल्यावर मी एक्झिट कर. ओके. मग प्रीमियम काहीच झालं नाहीये, मग आपण वेट करूया. सॉरी, अडीचचा हे ना, PM. चला, 1300ची एंट्री आहे. 1400चं टार्गेट आहे. 1350ची माझी एंट्री होती. ओके. मी काय केलं, काल पोझिशन बनवले 12 मेला. आज तुम्हाला डबल करून मला पैसे इथे मिळाले. आलं लक्षात? म्हणजे काय झालं, मी 26 रुपयाला लगेच 2:30 वाजता मी एक्झिट करून मोकळा झालो मार्केट. ओके. चला, म्हणजे मला अर्ली काय मिळालं, अर्ली मला इथे प्रॉफिट मिळालं. ते किती मिळालं? जर मी 1300ची एंट्री करतोय तर मला फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या बेसिसवरती मला प्रीमियमने टार्गेट पहिलं दिलंय इक्विटीपेक्षा. ठीक आहे. सो मी इकडनं पण एक्झिट केली आणि हा पण ट्रेड माझा मी प्लस मध्ये क्लोज केला. ओके. 13 मेचं अनालिसिस करूया. 12 मेचा CDSL बाकी आहे आपला. 12 मेचा CDSL 1200चा सपोर्ट आहे CDSL मध्ये. ओके. म्हणजे सिप्ला मध्ये आपल्याला प्रॉफिट आलंय. 1200चा सपोर्ट आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. टार्गेट 1300चं असेल. एकदा चेक करूया मला गॅमा एक्सपोजर इथे दिसतोय का. गॅमा एक्सपोजर मला 1200ला सगळ्यात जास्त दिसतोय. बघूया तो इन्क्रीजिंग आहे का. नाही, तर तो कमी होत आहे. इथे इकडचं पुट रायटिंग कमी होत आहे. म्हणजे हा सपोर्ट माझा कितीही स्ट्रॉंग असला 1200 वरती तरीही एक्सपोजर त्याचं कमी आहे. त्यामुळे CDSL मध्ये मी एंट्री करणार. कल्याण ज्वेलर्स बघूया. 370चा सपोर्ट आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. रिस्क फॅक्टर माझी 360ला बनेल. टार्गेट माझं असणार आहे 420. ओके. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोक नसल्यात जमा आहेत. कल्याण ज्वेलर्स मध्ये सुद्धा मी एंट्री करणार नाही. थोडं फास्ट नेतोय. रेजिस्टन्स साईडला 9:15ला नेस्ले इंडिया आलाय. 9:30 नंतरचे स्टॉक बघणार आणि 9 वाजता नेस्ले इंडिया आलाय. त्यामुळे रेजिस्टन्सला 12 मेला कोणताच स्टॉक आला नाही. आता आपण बघूया 13 मेचं. 13 मेला आपल्याला काय बघायला मिळालं. 13 मेला सगळ्यात पहिले आपण बघूया सपोर्ट साईडचा स्टॉक. CDSL काल आलाय त्यामुळे परत चेक करणार नाही आपण. बजाज फायनान्स 9:38ला आलाय. कॉनकॉर 9:39ला आलाय. IEX आलाय. बँक ऑफ इंडिया 9:41ला आलाय. पॉवर ग्रिड आलाय. फेडरल बँक आलाय. डीमार्ट आलाय. टीव्हीएस मोटर मध्ये ऑलरेडी मी प्रॉफिट बुक केलंय ना. टीव्हीएस मोटर्स मध्ये ऑलरेडी बुक केलंय. ठीक आहे. त्यामुळे परत त्याच्यामध्ये मी एंट्री करणार नाही. एकदाच करा, एका स्टॉक मध्ये एकदाच एंट्री करा महिन्यामध्ये. LTIM 1 पर्यंत बघू, 1 नंतर नाही बघू. बस एवढे स्टॉक आले बघूया. 900चा आपलं काय ओपन इंटरेस्टचा सपोर्ट आहे. टार्गेट माझं असेल 1000चं. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये काय आहे, सगळ्यात मोठी वॉल आहे 900ला. चेक करूया. पण ह्याच्यामध्ये एंट्री करणार का? नाही. का नाही करणार? सॉरी, 900ची बघायची ना आपल्याला. सॉरी माफ करा. हा, 900ला इन्क्रीजिंग आहे. म्हणजे इकडनं आपण एक नक्की कॉल बाईंगचा ट्रेड करू शकतो. मी कॉपी केला. माझा कोणता घेणार आपण कॉल बाईंग? तर ह्याचा मिडल वे म्हणजे आपण कोणती घेऊ शकतो? 960ची आपण घेऊ शकतो. कॉल बाय करू शकतो. मी कॉपी केला, पेस्ट केलं. 4 रुपये 11 पैशाला माझी एंट्री पडली. ओके. एक तर मी डबल घेईन प्रीमियम करून, किंवा मी स्पॉटचं टार्गेट घेईल. जे लवकर असेल ते मी ऍक्सेप्ट करेल. 2:30चं मार्केट बघूया. 2:30ला काय झालं. 900ची एंट्री होती. 960चा प्रीमियम मी बाय केलाय. कितीला केलाय बाय? 4 रुपये 11 पैशाला. तो मला काय मिळतोय? 960चा प्रीमियम तो मला आता पडतोय 6 रुपये 10 पैशाला. म्हणजे आता 2 रुपये मी प्रॉफिट मध्ये. ओके. पण आपण डबल करायचा विचार आहे त्यामुळे आपण वेळ घ्यायचा थोडा. ओके. 14 मे बघूया. 14 मेला काय. हा सॉरी, एकदा बघून येऊया की हा डबल होऊन आलाय का एकाच दिवसात. तो बघितलंच नाही आपण.
कॉल बिल्टअप नाही, तर तो डबल झालेला नाहीये आपला. ओके, 9.5ची एंट्री आहे, तर तो उलटा 960चा प्रीमियम आहे. मी प्रॉफिट मध्येच, नो डाऊट, पण तो डबल झाला नाहीये अजून. ठीक आहे, एक सेकंड. हा, तो डबल नाही झालाय प्रीमियम. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 15 मेचा बघूया. 15 मेला सकाळी 10:30. 960 ह्याची एंट्री आहे, 900ची एंट्री आहे. टार्गेट माझं आहे 1000चं. ओके, 960चा प्रीमियम आहे, जो मी 4 रुपयाला बाय केलेला होता. तो ऑलमोस्ट मला 7 रुपये मिळतोय. ज्यांना बुकिंग करायचं असेल ती लोक इथे बुकिंग करू शकतात. ऑलमोस्ट डबल झालेला आहे प्रीमियम. ठीक आहे, सो ज्यांना बुकिंग करायचं ती लोक बुकिंग करू शकतात. एकदा बघूया 9:30 नंतर तो डबल होऊन 8 रुपयावरनं 7 रुपये आलाय का, एकदा चेक करू. 7 रुपये 70 पैसे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 7 रुपये 50 पैशाला पण इथे एक्झिट करू शकत होता. 7 रुपये 50 पैशाला पण तुम्ही एक्झिट जे आहे हे करू शकत होता, लक्षात घ्या. ठीक आहे, ज्यांनी एक्झिट केलं असेल ते प्रॉफिटमध्ये असतील, त्यांनी एक्झिट करायचंच आहे. आणि ठीक आहे, म्हणजे हा आपला कोणता, हा आपला चौथा स्टॉक झाला. हा बरोबर, हा आपला चौथा स्टॉक झाला ज्याच्यामध्ये आपण टार्गेट बुक केलं. म्हणजे टोटल आपण 1 2 3 4 5 6 स्टॉक मध्ये एंट्री केली. त्यापैकी एका स्टॉक मध्ये आतापर्यंत लॉस बुक केलाय, मदरसन सुमी. बाकी सगळे आतापर्यंत माझे काय प्लस मध्ये स्टॉक आहे. ओके, चलो आता नेक्स्ट बघूया. बजाज फायनान्स मध्ये मी कधी एंट्री केली, 13 मेला. 15 मेचा मला टार्गेट आला. कॉनकॉर 13 मेला आलाय सपोर्टला. ओके, ओवायचा सपोर्ट आहे 520चा, 570चा टार्गेट आहे. ओके, इथे मला मेजर रिस्क फॅक्टर दिसतेय. ठीक आहे, गॅमा एक्सपोजर बघूया मला अलाउ करताय का. गॅमा एक्सपोजर मला अजिबात अलाउ करत नाहीये, कारण बुलिश लोकच नाहीये त्याच्यात. एक्झिट करणं. आयईएक्स, आयईएक्सचा सपोर्ट 125चा आहे. बॉटम साईडला मे बी तो शिफ्ट होऊ शकतो 120ला. टार्गेट माझं आहे 140चं. ओके, गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोक नसल्यात जमा आहेत, विषय क्लोज. बँक ऑफ इंडिया 140चा सपोर्ट आहे, 150चं टार्गेट असेल. बॉटमला मेजर रिस्क फॅक्टर आहे 135ची. ओके, त्यामुळे मोस्टली अवॉइड केला तर जास्त बेटर राहील. पण आपण गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर बुलिश लोक नाहीच, इग्नोर केलं. पॉवर ग्रिड, पॉवर ग्रिड 300चा सपोर्ट आहे. ओपन इंटरेस्टचा बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. ओके, टार्गेट माझं असेल 320चं. ओके, गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मला 300 वरती काय दिसतोय, सगळ्यात हायएस्ट दिसतोय. बघूया तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे डे बाय डे. तर तो इन्क्रीजिंग आहे. इकडनं ज्यांना एंट्री करायची असेल ती लोक एंट्री करू शकतात. शिफ्टिंग मध्ये कुठल्याही पद्धतीचं मला इथे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स दिसत नाहीये. ओके, मग 300ची एंट्री, 320चं टार्गेट. मग ह्याचा मधला कोणता आपण कॉल घेऊ शकतो, तर 310 किंवा 312चं घेऊ शकतो. जिथे तुम्हाला व्हॉल्यूम ओवाय जास्त दिसत आहेत तोच कॉल आपण घेऊ शकतो 50%च्या आसपास. मग आपण इकडनं एंट्री केली 2 रुपये 40 पैशाला. 4 रुपये 80 पैसे किंवा 4.5 रुपये आपलं याचं टार्गेट असेल. मग बघूया हा आपल्याला टार्गेट देतोय का स्टॉप लॉस देतोय. त्या दिवशीचं 2:30 वाजताचं मार्केट बघूया. 300ची एंट्री आहे. ओके, बॉटमला कुठेही नाहीये अजून. मी आता 300ला एंट्री करून बसलोय. 310ची आपल्याला कॉल बाय केलाय आपण. ठीक आहे, तो आपण कितीला, 2 रुपये 40 पैशाला कॉल बाय केलाय 310चा. ओके, त्याचं आपलं टार्गेट काय असेल, 4-4.5 रुपयाच्या आसपासचं टार्गेट असेल. आता मी प्लस मध्येच आहे ह्याच्यामध्ये. ओपन इंटरेस्ट पण 320लाच आहे, खाली येताना दिसत नाही, त्यामुळे या ट्रेडमध्ये मी थांबू शकतो. 300चा आपली एंट्री होती. ओपन इंटरेस्ट माझा बॉटमला कुठेही सरकत नव्हता खाली. रेजिस्टन्स पण आहे तिथेच आहे. ओके, 310चा मी कॉल बाय केलेला, तो आता 3 रुपये 80 पैसे चाललाय. ओके, चल मी अजूनही मी प्रॉफिट मध्येच आहे. 3 रुपये 60 पैसे चाललाय. एकदा बघूया हा कॉल जो आहे हा जाऊन नाही आलाय ना 4.5 रुपयापर्यंत. जाऊन आलाय, सकाळीच जाऊन आला तो. हा बघ,
₹5.46 सकाळीच जाऊन आलं घेतलेला कॉल. म्हणजे आपल्याला टार्गेट 4.5 रुपयाचं ह्या मार्केटमध्ये आपल्याला काय मिळालंय, पूर्ण टार्गेट आपल्याला मार्केटने इथे दिलेलं आहे. आलं लक्षात? मग आपण काय करणार इथे, आपण इथे माझं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट मी माझं काय करणार, मी इथे बुक करणार. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट काय झालं, ऑलमोस्ट जर का तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट ₹2.40 घेतलेला कॉल हा मी काय केला, 4.5 रुपयाला विकला. याचा अर्थ ऑलमोस्ट मी माझं प्रॉफिट काय केलं, मी माझं प्रॉफिट जे आहे हे मी माझं प्रॉफिट डबल केलं ह्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, सो सांगायचा मुद्दा आपल्याला एवढाच आहे की मार्केटमध्ये एओसी वाचून जर का ट्रेड केला तर चांगले प्रॉफिटेबल राहाल. अदनं मधनं ट्रेड करत बसलात तर काहीही मिळणार नाहीये तुम्हाला कोणालाही. ओके, बघू एक सेकंड. चलो नेक्स्ट बघूया फेडरल बँक. सपोर्ट 280चा आहे, सपोर्ट बॉटमला शिफ्ट होत नाहीये. 280 ची एंट्री, 300चं टार्गेट, गॅमा एक्सपोजर अलाउ करत नाहीये, फेडरल बँक मध्ये एंट्री करणार नाही. मग आहे डीमार्ट. डीमार्ट 4400चा सपोर्ट आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. 5000चा रेजिस्टन्स आहे. गॅमा एक्सपोजर बघूया, गॅमा एक्सपोजर अलाउ करत नाही. एलटीआय सपोर्ट स्वतःच खाली होतोय, सोडून द्या विषय. आणि ऑरोबिंदो फार्मामध्ये ऑलरेडी आपण एक्झिट आय थिंक सो आपण हे अलाउ केलं नव्हतं, केलेले नव्हतं, त्यामुळे हा सेकंड टाइम आलाय. ऑलरेडी तो रेजिस्टन्सला आलेला आठवतोय ना, 6 का 8 मेला पहिल्याच दिवशी आलेला, त्यामुळे आता परत इथे एंट्री करणार नाही. अशा पद्धतीने आपण 13 ते 14 मे पर्यंत आत्ताचे स्टॉक अनालिसिस केलंय. या स्टॉक पुढचे मी स्टॉक केले नाहीयेत अनालिसिस. का नाही केलंय ह्याचं कारण एवढेच मी स्टॉक मध्ये ह्या स्टॉक मध्ये मी स्वतः एंट्री बनवलेली. ओके, आणि त्यानुसार मला रिझल्ट जे आहेत या स्टॉक मधनं मला मिळाले. आता जर का टोटल फायनल अनालिसिस आपण केला तर 6 मे पासून 6 मेला मला एमएनएमचा ट्रेड मिळाला, 7 मेला टीव्हीएस मोटरचा ट्रेड मिळाला, 7 मेला मदरसन सुमीचा ट्रेड मिळाला, 11 मेला एसआरएफ मध्ये मी ट्रेड बनवला, 12 मध्ये सिप्ला मध्ये ट्रेड बनवला, 13 मेला बजाज फायनान्स मध्ये बनवला आणि पॉवर ग्रीड मध्ये बनवलं. आता ह्याच्यामध्ये मला लॉस एका स्टॉक मध्ये झाला, पण तो छोटा होता, हार्डली 2,500-3 हजाराचा लॉस होता. तो होता मदरसन सुमीमध्ये. मी एंट्री केल्यानंतर माझा सपोर्ट वरती यायला लागला. ओके, बेरिश ट्रेड केलेला होता, पुट बाय केलेला, पण माझा सपोर्ट वरती यायला लागला, त्यामुळे मला मदरसन सुमीमध्ये लॉस झाला. पण हा लॉस जर का पकडून जर का मी ओव्हरऑल माझं अनालिसिस जर का पकडलं मे मंथच्या एक्सपायरीचं 13 तारखेपर्यंत, तर मला 40,000च्या आसपास मी प्लस मध्ये आहे. आता हे सगळे स्टॉक घेतलेत का मी, नाही, तर काही स्टॉक मध्ये ट्रेड केले, काही स्टॉक मध्ये पेपर ट्रेड केले. हे सगळे स्टॉक मी जर का ट्रेड केले असं तर मी 40,000 लॉस प्रॉफिट करून आज प्लस मध्ये असायचो. हे मी का करू शकलो ह्याचं कारण मी एओसी वाचायला शिकलो. लक्षात घ्या, एओसीच्या थिअरीज मी तंतोतंत फॉलो करतो. कोणत्याही पद्धतीचा माझ्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा दुस्वास नसतो एओसी विषयी. किंवा 100 इंडिकेटर लावले आणि इंडिकेटर लावून एओसी सोबत मी मॅच करायला लागलो, असं मी कोणत्याच पद्धतीने काहीही करत नाही. लक्षात घ्या, आणि त्यामुळे मला रिझल्ट ओवायचे मे एक्सपायरीला चांगले आले. मी प्रयत्न करणारे दर एक्सपायरीचा व्हिडिओ बनवायचे. आता आपण नेक्स्ट एक्सपायरीचा पण व्हिडिओ बनवणार आहोत नंतर, जून एक्सपायरीचा, पण एक्सपायरी संपू दे. सगळ्यात मेजर टिप म्हणजे एक्सपायरी संपल्यानंतर, एक्सपायरी झाल्यानंतर 2 आठवड्यापर्यंतच तुम्हाला ट्रेड करायचं. का? म्हणजे नवीन एक्सपायरी चालू झाल्यानंतर 2 आठवडे बस तेवढेच ट्रेड तुम्हाला करायचे ओवाय टू वाय मध्ये. त्याच्यानंतरचे जे स्टॉक येतील त्याच्यामध्ये एंट्री आपल्याला करायची नाही. कारण होतं काय की 15 दिवसानंतर म्हणजे 2 आठवड्यानंतर हळूहळू डीके व्हायला लागतो प्रीमियमचा. मग टार्गेट्स येत नाहीत. ओके, टार्गेट्स येत नाहीत, मार्केटमध्ये मुवमेंट्स होत नाहीत, कारण रायटर हळूहळू पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला घेतात. आणि त्यामुळे आपण काय करायचं, एक्सपायरी संपल्यानंतर, नवीन एक्सपायरी चालू झाल्यानंतर 2 आठवडे जे ओवाय टू ओवाय मध्ये स्टॉक येतील त्याच्यामध्येच आपल्याला एंट्री करायची पोझिशनल ट्रेडसाठी. ठीक आहे, सो आजचा मी व्हिडिओ खूप लॉंग झालाय, मला कळतंय युट्यूब वरती. थोड्या टेक्निकल गोष्टी मी खूप बोललो याच्यात, गॅमा एक्सपोजर हे ते शिफ्टिंग, मग वरती येतोय का सपोर्ट, मग एक्झिट करायचं, ऍव्हरेज करायचं का.
सो हे मी फार टेक्निकल गोष्टी मी बोललोय, पण जे स्टॉक मी स्वतः ऑब्झर्व केले त्या स्टॉकचा अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं. ह्या सगळ्या स्टॉक मध्ये माझी एंट्री नाहीये, हे पण लक्षात घ्या. काही स्टॉक मध्ये एंट्री आहे, काही स्टॉक मी पेपरवरती केले, कारण फंड पण तेवढे पाहिजेत ना आपल्याला मॅनेज करायला. ओके, सो अशा पद्धतीने हा प्रॉफिटेबल गेला. तुम्हाला जर का असं प्रॉफिट चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर एओसीचं आपलं एओसी मुंबईचं हे चॅनल आहे मराठीमधलं. तुम्ही चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी रोज सकाळी 9:30 वाजता लाईव्ह असतो. ओके, जर का तुम्हाला सकाळी चॅनल नाही मिळालं, एओसीच्या होम टॅब मध्ये आपल्याला यायचंय. ओके, इथे माझं युट्यूब चॅनलची लिंक मिळेल. डायरेक्ट तुम्ही युट्यूब चॅनलला गेलात, ओके, की सकाळी माझं लाईव्ह असतं. इथे लाईव्हला गेल्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह दिसेल रोज सकाळी 9:30 ते 11. त्यामुळे तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करू शकता. प्लस एओसी अकॅडमी आपलं नवीन एक पोर्टल आहे. एओसी अकॅडमी मध्ये आपण 5 जून पासून आपण बॅच चालू करतोय. याच्यामध्ये ही पण गोष्ट OY टू OY पण शिकवली जाणार आहे, प्रॉपर मेथड वाईज. काही गोष्टी असतात की ज्या युट्यूब वरती मला खूप आत्ता पण बघा या व्हिडिओमध्ये खूप थोड्या फास्ट समजायला लागल्या, कारण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला युट्यूब वरती आउटपुट द्यायचे असतात. मग ज्यांना बॅच जॉईन करायचे, डिटेलमध्ये शिकायचं, गॅमा एक्सपोजर हे ते सगळे फीचर्स, ते 5 जूनची बॅच आपली जॉईन करू शकतात. 10 सीटच्या ऍडमिशनच्या वरती आपण एकही ऍडमिशन सीट घेत नाही. ओके, मला डायरेक्ट तुम्ही संपर्क करू शकता. एओसी वरती माझा नंबर सुद्धा दिलेला आहे. सो मी रजा घेतो. इथे कॉल केला तर डायरेक्ट मला कॉल करू शकता. सो आज मी रजा घेतो. भेटूया मंडेला लाईव्ह मध्ये, पुन्हा त्याच जोशामध्ये आणि त्याच जोमामध्ये. टाटा.